नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. काल 14 मेला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक एक जी आर प्रसिद्ध केला आणि तो सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आहे, की त्यामध्ये बघा असं सांगितलं की राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री. म्हणजे ह्या जी आरचा अर्थ काय? बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोन आलं की सर नक्की हा जी आर काय आहे? आणि या जी आरचा आपल्या पोलीस भरतीवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय फरक पडू शकतो? तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने आपण आज थोडीशी चर्चा करूया. खरं तर इथं असा जी आर आहे की स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, त्यामध्ये जर वयामध्ये सवलत घेतली, शैक्षणिक पात्रतेमध्ये सवलत घेतली, अनुभव आणि परीक्षेस बसण्याची संधी या आधारे जर सवलत घेतली, तर इथून पुढे त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात जाता येणार नाही. त्यांच्या त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांना राहता येईल. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. त्यात एक अजून एक नमूद केलेलं आहे, जर तुम्ही परीक्षा शुल्क जर भरली, मागास प्रवर्गातनं तुम्ही ज्या कॅटेगरीत आहे त्यातली परीक्षा शुल्क भरली. पण तुम्ही जर ह्यातली सवलत कुठली घेतली नाही वयाची, शिक्षणाची, कशाची, तर मात्र तुम्हाला जरी फी भरली असली कमी आरक्षित गटानं, पण तुम्हाला चांगली मार्क पडली तर तुम्हाला खुल्या गटात जाता येईल. बघा लक्षात ठेवा. पण तुम्ही त्या खुल्या गटातल्या वयात बसला पाहिजे. असा या परिपत्रकात आहे अर्थ. आता नक्की सोप्या भाषेत आपण समजून घ्या, हे नक्की काय प्रकार आहे? ह्याच्यामुळे काय आपल्या पोलीस भरतीवरती इतर स्पर्धा परीक्षेवरती कसा परिणाम होतो ते समजून घेऊया. इथं असं आहे की आता आपण पोलीस भरतीचं उदाहरण घेऊ तुम्हाला, की समजा पोलीस भरतीला ओपनचं वय आहे 28 वर्ष आणि कॅटेगरीचं वय आहे 33 वर्ष. बरोबर आहे? कुठलाही प्रवर्गात जर उमेदवार असेल, कुठलीही कॅटेगरी असेल, म्हणजे एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एससी-बीसी असेल, एनटी, फिजा, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, कुठल्याही प्रवर्गाच्या कॅन्डिडेटला पोलीस भरतीला 33 वर्ष आहे आणि खुल्या प्रवर्गात 28 वर्ष आहे. एखाद्या जिल्ह्याचं जर मेरिट लागलं आणि त्या जिल्ह्याचं मेरिट समजूया आपण 125 मेरिट लागलं. 125 जर त्या जिल्ह्याचं मेरिट लागलं आणि जर कॅटेगरीच्या उमेदवाराला 125 पेक्षा जास्त मार्क आहेत, पण त्याचं वय 28 पेक्षा जास्त आहे. अशी जर परिस्थिती निर्माण झाली, त्याचं वय 28 पेक्षा जास्त आहे. मार्क ओपनचे मेरिट लागले 125, पण त्याला 126, 27, 128 मार्क आहेत. पण त्याचं वय जर 28 पेक्षा जास्त असेल, तर मात्र त्यांनी वयाची सवलत घेतलेली आहे मूळची. त्यामुळे त्याला ओपन मध्ये घेता येणार नाही. त्याला तो ज्या कॅटेगरीत असेल, तो एससीत असेल त्याला एससीतच राहायला लागेल, तो ओबीसीत असेल त्याला ओबीसीतच राहायला लागेल. अशा पद्धतीचा हा जी अर्थ आहे. म्हणजे ओपन मध्ये कुणाला जाता येतं? ज्या उमेदवारांनी वय ओपन मधलं वयाचा नियम जे आहे ना, वयाचा निकष आहे, शिक्षणाचा निकष आहे, तो जर ओपनचा लागू केला, त्याच उमेदवाराला फक्त ओपन मध्ये जाता येणार. बाकी कुणालाही ओपन मध्ये जाता येणार नाही. जर त्यांनी वयाची सवलत जर घेतली असेल, इतर सवलत घेतली असेल, तर त्यांना खुल्या प्रवर्गात जाता येणार नाही. अशा पद्धतीचा हा शासनाचा निर्णय. खरं तर तो योग्य आहे का अयोग्य आहे तो नंतरचा विषय, पण असा निर्णय. याच्यातून कोणता एक असा होऊ शकतो, की काही प्रवर्गाला खूप कमी जागा असतात. जी एक जागा आपण बघतो आता जाहिरात आल्यानंतर एक जागा, दोन जागा अशा जागा असतात. ओपनला खूप साऱ्या जागा असतात. त्या उमेदवारांना असं वाटतं, की आम्हाला एक जागेवर लढायचं, मग कसं लढायचं? आम्हाला जर खुल्या जागा, कारण सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सांगितलेलं आहे, जानेवारी 2026 ला एक सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय होता, की ओपन ही कुठली कास्ट नाही. त्यात सर्वांचा हक्क आहे. म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, एससीबीसी ज्या काही कॅटेगरी आहेत, त्या सगळ्यांचा त्या ओपनच्या जागेवर अधिकार आहे. असा निर्णय यापूर्वी खरं तर सुप्रीम कोर्टाने दिला होता. पण आता शासनाने हा थोडासा वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये थोडा संभ्रम किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे. पुन्हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की बऱ्याच वेळा खुल्या प्रवर्गात उमेदवार जातात किंवा खुल्या प्रवर्गात नाही होतो अशा काही बातम्या आल्या होत्या. ऍक्च्युली आत्ताच्या परिस्थितीत खुल्या गटामध्ये कुणी नाही महाराष्ट्रात. कारण जे जे खुल्या गटात होते त्याला शासनाने 2019 ला ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 103वी घटना दुरुस्ती केली आणि एक ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शन नावाचं आरक्षण दिलेलं आहे. आणि ते आरक्षण दिल्यामुळे अख्ख्या देशात घ्या किंवा महाराष्ट्रात घ्या कुठेही ओपन कॅटेगरीत आता एकही कॅन्डिडेट नाही. त्यामुळे आता सगळ्यांना वय खरं तर 33च आहे. 28 वय असं राहिलंच नाही खरं तर. पण ठीक आहे. अगदी दुर्मिळ विद्यार्थी ओपन मध्ये ह्या आरक्षणामुळे गोंधळ असा होणार आहे, की ओपनचा लाभ घ्यायलाच कोण नसणार आहे. कारण आता प्रत्येक बऱ्यापैकी व्यक्तीचं जर वय झालं असेल जास्त, ओपन मध्ये तसं कुणीच राहिलेलं नाही जास्त प्रमाणात. आणि ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे वगैरे अशीच कॅन्डिडेट ओपन मध्ये जाऊ शकतील. पण साधारण वय तुमचं 28 पेक्षा जास्त आहे, पण प्रत्येकाला जवळ-जवळ काय आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं ओपन मध्ये तसं कुणी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि सगळ्याच गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण आपल्याला फक्त या जी-आरचा अर्थ तुम्हाला समजून सांगायचा होता सोप्या भाषेत नक्की काय हा जी-आरचा अर्थ आहे. यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे. ओके. धन्यवाद.